नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांसह इतरांवर अनेक आरोप होत आहेत। त्यातच महिला आयोगाच्या माजी सदस्य आशाताई मिरगे यांनी एबीपी माझाशी बोलताना काही गंभीर दावे केले आहेत। दीपक केसरकर चाकणकर खरातचे पार्टनर्स असल्याचा त्यांचा दावा आहे। तर चाकणकरांच्या भाषणामुळे अनेक महिला खरातकडे जाऊ लागल्या असा दावाही आशाताई मिरगेंनी केला। काही लोक त्यांचे पार्टनर्स असतील, त्यात 1 नंबरवर दीपक केसरकर, 2 नंबरवर रुपालीताई चाकणकर, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आवर्जून तिथपर्यंत नेणे। म्हणजे रुपालीताईंनीच महिलांना खरात बाबापर्यंत नेलं असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल, असंख्य महिलांना नेलं असेल, प्रत्येकीला असं मी म्हणणार नाही। पण महिला संघटनांची मीटिंग असताना हा बाबा त्या मीटिंगमध्ये जायचा, ओपनली मीटिंगमध्ये हे माझे गुरु आहेत, आज मी जिथे पोचलेली आहे ही यांच्यामुळे पोचलेली आहे, हे माझे पांडुरंग आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्या भोळ्या भाबड्या समोर बसलेल्या महिला कार्यकर्त्यांना प्रत्येकीला वाटतं मी रुपालीताई चाकणकर व्हावं, मला राज्यमंत्र्याची पोस्ट मिळावी, मला MLC मिळावं, यांच्यासारखं दिसावं, मंत्र्यांनी असंच मला भाव द्यावा, माझी उठबस त्यांच्यामध्ये असावी, कोणाला नाही वाटत। बरोबर, त्या महिलांसमोर मी यांच्यामुळे असं झाले म्हणजे इनडायरेक्टली त्या महिलांना भोळ्या भाबड्या यांच्याकडे प्रमोट करणे नाही होत, ते ह्या करायच्या। जेव्हा त्या पहिल्या दिवशी म्हणाल्या की मी त्यांना गुरु मानत होते आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही माहिती नाही, इज इट? येस। ज्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही माहिती नाही त्याच्या संस्थेवर तो माझी विश्वस्त म्हणून नेमणूक करेल का? शेंबडं पोरगं सांगेल की नाही करणार। कुठं एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये महिला बालकल्याण मंत्र्यांचं एकतरी स्टेटमेंट आहे? इज शी ओनली लाडकी बहीण योजना मंत्री? सॉरी, असं म्हणू नये मी इतक्या लहान वयाच्या मुलीला, माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाईने, पण म्हणावंच वाटतं। आणि म्हणून पोरींना विश्वास वाटला नाही की कुंपण शेत खाताय हे मी ऐकलं होतं, इथे कुंपणाने अख्खं शेत लांडग्यापुढेच नेऊन टाकलं आहे। मागच्या वर्षी 3 मार्च 2025ला पुढारी खबरदार नावाच्या एका पेपरनी एक बातमी छापली, ज्यामध्ये त्यांनी फक्त असं एक इंडिकेटिव्ह की कॅप्टनचा भंडाफोड आम्ही करणार, अशा टाईपनी वेग बातमी, कोणाचंही नाव नाही, कुठल्याही पीडितेचं नाव नाही, नथिंग, पण असं दिलं होतं। हे दिल्याबरोबर नगरच्या SP-ना पहिल्यांदा तर फोन की हा कोण माणूस आहे, त्याला जरा तंग करा, टाईट करू। आणि जेव्हा ऐकलं नाही, कारण ते SP कर्तव्य दक्ष आहेत, बरोबर, राईट इज राईट अँड रॉंग इन रॉंग वाले दोन्ही ऑफिसर्स आहेत, तर त्यांना थेट पत्र लिहिलं राज्य महिला आयोगाच्या पॅडवर की पुढारी खबरदार नावाचं पेपर बंद करायला सांगा। का तर ते कॅप्टन लिहिलं त्यांनी म्हणून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।